मला नाही वाटत तो आता कुणाचं ऐकेल म्हणून. उरळ घातली त्या पोट्टीनं त्याच्यावर, म्हणून तर असं वागते. माणूस अकलीचा वापर करतो सरिता, पण यानं आपली अक्कलच गहाण टाकली. जाऊ दे, त्याचा विषय बंद कर. नाही ना, आपला मुलगा आहे तो. तो मानते का आपल्याला आई बाप? पाहिलं ना तू, ऐकलं ना? आई बापाशी कसं बोलायचं त्याचा पोच राहिला नाही. मोठा साहेब झाला तो. पण आपण पण असं हमरी तुमरीवर येऊन चालणार आहे का? तुम्ही तर त्याला एकदम असं नाही ना. आपण काहीतरी मार्ग शोधून काढू, नाही का? काही मार्ग निघणार नाही याच्यात. त्या पोट्टीच्या नादी लागून पार वाया गेला आपला पोट्टा. आता एकच लक्षात ठेव, त्याच्या घरातही आपण पाय ठेवायचा नाही. अहो, असं बोलून कसं चालेल सांगा पाहू. आता तुम्हीच मला सांगा, पाण्यावर लाठी मारली तर पाणी काही अलग अलग होणार आहे का? ते नाही. माहित नाही मला. त्याचा निर्णय त्यानं सांगितला ना, माझा निर्णय मी सांगतो. त्याच्याशी त्याच्या घराशी आपला काही एक संबंध राहिलेला नाही. अरे ज्यानं घरची लक्ष्मी घराबाहेर काढली, त्या घरात जाऊन काय उपयोग? नाही. आता इथून आपण सरळ सुनबाईकडे जायचं. बर, मला विश्वास आहे, समजून दिला आपल्याला. हे असलं पुट्ट जन्माला येण्यापेक्षा राधिका सारखी एखादी पोरगीच बरी आहे. चला ना, काका येतो. काळजी घ्या. जेनी, त्या शनायाची दृष्ट लागली आणि राधिकाचं सगळं घरच कोलमडून गेलं. वा, फायनली गॅरी राधिकाला डिवोर्स देणार आणि मी त्याच्या घरात राहायला जाणार. म्हणजे इतक्या दिवसापासून मी जे स्वप्न बघत होते ते पूर्ण होणार आता. शे, राधिकाने ते घर किती टिपिकल ठेवलंय, एकदम टिपिकल हाऊसवाईफ सारखं. पण मी गेल्यावर ते बदले. मला हवं तसं. माझे एवढे कपडे ठेवायला एक छान वॉर्डरोब करून घेते. फर्निचर पण थोडं अपडेट करेन न्यू फॅशनचं. नंतर खूप सारी शॉपिंग करेन. त्यासाठी ऑनलाईन बघायला हवं काहीतरी मिळतंय का. गॅरी त्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये मीच सूट करते. तुझी ती गुड फॉर नथिंग बायको नाही. भाऊ, समजा स्वयंपाक झाला बघा. हा, पोट्यावर काढून ठेवलंय सगळं. ठीक आहे. निघू कमी. हो हो. भाऊ, थोडं विचारायचं होतं, विचारू का? विचारा. नाही म्हणजे राधिका ताईबद्दल मी काय ऐकलं ते खरं आहे का भाऊ? दुर्दैवाने ते खरं आहे. बघा बर, इतकी चांगली बाई, पण तिच्या नवऱ्याला तिचा काही संसार रुचला नाही बघा. गुरुनाथ साहेब लई कावकाव करायचे त्यांच्यावर, लई चिडचिड करायचे. मला वाटलंच होतं एक ना एक दिवस हे असं काहीतरी होणार आहे म्हणून. कसं आहे बकुळा मावशी, सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तशा घडत नाही. प्रत्येक माणसाला जर चांगलं वाईट कळायला लागलं तर जगात काही प्रॉब्लेमच राहिले नसते. खरंय हो साहेब, पण माझ्या ताईबद्दल हे असं काय ऐकलं ना, मला रुचत नाही बघ. तुम्ही लोक काही करत का नाही हो त्यांच्यासाठी? चालू आहेत प्रयत्न, चालू आहेत. बघू काय होतं.
ठीक आहे. माझी काही मदत लागली तर सांगा बरं का. मला लई बरं वाटेल त्यांच्यासाठी मी काही केलं म्हणून. हा, बसा तुम्ही. मी बघते. मी बसा. या हाय ती साहेब, हाय ती. या. हा साहेब, येते मी. थोडं बोलायचं होतं. अरे बसा ना. बसा ना तुम्ही. मी राधिका वहिनींना भेटायला गेलो होतो. हो, गेले होते. भेटून आले तिला. कशा आहेत त्या? बरी आहे. खचली आहे ती. आता एवढा धक्का बसल्यावर आणखीन काय होणार आहे तिचं? मी तिला सरळ सांगितलं की गुरुनाथला डिवोर्स दे आणि मजबूत ॲल्युमिनी घे. काय? हो, त्याच्याशिवाय त्याला कसं कळणार की बायकोला घरातून बाहेर काढल्याचे परिणाम काय असतात ते? तो रस्त्यावर आला ना की मग त्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव होईल. व्हॉट इज रॉंग विथ यू रेवतीजी? तुम्ही तिथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेला होता तर वाढवायला? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? मला सांगा, आपण हे सगळं त्यांचा संसार जोडायला करतोय का तोडायला? संसार म्हणजे काय भावला भावलीचं लग्न नाहीये ना, खेळ नाहीये तो. एखाद्याचा तोल सुटला तर दुसऱ्याने त्याला सोडून द्यायचं नसतं. त्याला सावरायचा प्रयत्न करायचा असतो, त्याला दिशा द्यायचा प्रयत्न करायचा असतो. आता माझ्या बायकोशी भांडणं होत नव्हती असं नाही, पण मी ते वाद मिटवायला शिकलो. प्रत्येक नवरा बायको ते शिकतात. संसार म्हटल्यावर भांड्याला भांडं लागतंच, त्यामुळे ते काय तोडून टाकायचं नसतं. मी साताऱ्याहून इथे आलो, स्ट्रगल केलं. तिने मला माझ्या प्रत्येक संकटात, माझ्या कष्टात साथ दिली. 2चे 3 होणार होतो आम्ही. आई व्हायचं स्वप्न होतं तिचं, पण त्या स्वप्नानेच बळी घेतला तिचा. प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आले आणि ती मला या संसाराला सोडून गेली अर्ध्यात.